आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी स्वयंनिर्मित सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याची गरज. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांचं प्रतिपादन. ब्रह्मपुरी इथं भारतातील गुलामगिरी काल, आज आणि उद्या या ग्रंथाचं प्रकाशन. शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर समाजातील स्वयंनिर्मित सामाजिक गुलामगिरी नष्ट केली पाहिजे, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं आयोजित भारतातील गुलामगिरी काल, आज आणि उद्या या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्राध्यापक कुराडे म्हणाले, प्रत्येक पिढीत काही पुरोगामी समाजसुधारक निर्माण होत असतात. ते पुढील पिढीसमोर आदर्श ठेवत माणसांनीच निर्माण केलेली स्वयंनिर्मित सामाजिक गुलामगिरी झुगारून देण्याचा प्रयत्न करतात. राजकीय गुलामगिरीपेक्षा सामाजिक गुलामगिरी अधिक भयानक असते. राजवटी बदलल्या तरी अंधश्रद्धा आणि परंपरांवर आधारित गुलामगिरी सहज नष्ट होत नाही. त्यामुळे आजच्या आणि उद्याच्या पिढीने हे वास्तव ओळखून समाजाची वाटचाल समतेच्या दिशेनं नेली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थी आदित्य बोरकर यांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी भारतातील गुलामगिरी काल, आज आणि उद्या हा चिंतन ग्रंथ लिहिलाय. या ग्रंथाची गोंडवाना विद्यापीठाने संबंधित अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवड केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवेश कांबळे यांच्या पुढाकारातून प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात क्रांतीदेवी कुराडे, ब्रह्मपुरीचे नगराध्यक्ष योगेश मिसाळ, प्राचार्य डॉक्टर देवेश कांबळे, पब्लिक स्कूलच्या प्राचार्य रीमा कांबळे खोब्रागडे आणि बहुजन विचार मंचचे प्राध्यापक संजय मगर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी प्राचार्य डॉक्टर देवेश कांबळे तसंच नवोदित लेखक आदित्य बोरकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास राजकुमार शेंडे, अनिता रामटेके, नगरसेवक मोंटू पिलारे, नगरसेविका सपना बल्लारपुरे, माधुरी उपासे, रेणू ठेंगरी, रंजना बुर्डे, जयश्री भुते, हेमलता सिंहगडे, पुष्पलता पोपटे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक तुफान अवताडे आणि वसुधा देवगडे यांनी केलं, तर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सिग्ना कांबळे यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.